मित्रांनो तर दर्शन करून आलोय. तुम्ही पाहू शकता हे श्री कालभैरवनाथ मंदिर. मित्रांनो तर एकदम अचानकच टायरची हवा गेली. कसं काय गेली तीच कळलं नाही. आता हे ट्यूबलेस टायर आहे, बसायचा का ताई यांनी साध्या हातपंपाने, कारण त्यांनी जागा सोडली. मित्रांनो तर ॲक्सिडेंट बघा, बोलले नको ही तिकडं कसं काय गेली. तो रोड आहे ना तिकडे गेली डायरेक्ट. अरे मला येऊन धडकतील ते म्हणले की चल माझ्या इथली भाऊ घेतली लग्न आहे तर तिथं जेवायला येतो. तर मी नको म्हणलं तर त्यांनी फोर्स केल्यावर आलोय. तर बघा जेवणासाठी लग्नातलं जेवण आहे. बाई क्या बोलोगे. राजस्थान आणि एमपीच्या बॉर्डरवर आता आज इंदो ह्याच्यातला निघालो होतो उज्जैनमधनं. आंघोळ केली नव्हती सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे आता 5 वाजलेत. तर 5 वाजताच निघायचं विचार आहे माझा. आता 5 वाजून 15 मिनिटं झालेत. 5 वाजता उठलोय. तर टेंट वगैरे आवडतो आणि म्हणजे जितकं सकाळ सकाळ अंतर करता येईल तेवढं अंतर कवर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला जाऊया. इथं आपण आहे उज्जैनमध्ये. आता उज्जैनमधून आज आपण जाणार आहे राजस्थानच्या दिशेने. तर तुम्हाला टाईमलॅप्समध्ये टेंट वगैरे आवडताना दाखवतो. चलो. मित्रांनो तर निघतोय आता. झालं टेंट वगैरे आवरून. इथं बेसिन आहे तर दात पण घासतो आणि तोंड पण धुतो, म्हणजे आपल्याला पुढं निघायला नाश्ता वगैरे करायला काय अडचण नको. कालचा यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड करायचा राहिला आहे. अपलोड म्हणजे एडिटच करायचा राहिला. इतका लोड होता काल माझ्याकडं. चार्जिंग नव्हती मेन म्हणजे. तर चला जाऊया. तरी पण सकाळ सकाळच प्रवास करूया. व्हिडिओ कुठंतरी थांबल्यावर एडिट करूया. तर काय म्हणायचं आहे, काल मच्छर लय होते. टेंट का लावला. टेंट लावायची काही गरज नव्हती, एकदम सेफ होतं, पण मच्छर लय होतं इथं, त्यामुळे मच्छर होतं म्हणून टेंट लावलाय. चला जाऊया. नंतर ही हॉटेल शिवाय त्याच्या टेरेसवर थांबलो होतो. तर आता निघतोय सकाळ सकाळच. तरी 5 वाजता बघा उठलो. किती काय केलं ते टेंट वगैरे आवडायला 1 तास लागतोच. टेरेस आहे. खूप लावतो. चला खाली बघा केवढीशा जागेत हॉटेल बनवलं. गाडी पण पाठीमागत लावली. 2 जिने आहेत. पहिले घेऊन येतो केबल. तिथं आपली गाडी लावली. पहिले गाडी असा बंद. चला पाहिजे. मित्रांनो तर पोचलोय आता कालभैरवनाथ मंदिर. पाहू शकता हे इथं कालभैरवनाथ मंदिर आहे. म्हणजे उज्जैनच्या महाकालचे दर्शन केल्यानंतर कालभैरवनाथ मंदिराचे दर्शन केले पाहिजेत असं म्हणतात. तसं काही कंपल्सरी नाही आहे. तरी पण एकदम मस्त मंदिर आहे. एकदा तुम्ही आला की तुम्हाला आवडेल. ह्याला दारू पिणारे महादेव पण म्हणतात. पण हे उज्जैन शहराचे रक्षक म्हणून पण ओळखलं जातं त्यांना, कालभैरवनाथ. आणि यात मेन म्हणजे फक्त त्यांना नाही प्रसाद म्हणून दारूची बॉटल घेऊन जातात. त्यातली थोडीशी वाटतात ते असं एक ही काहीतरी केलंय त्यांनी. त्यात थोडं वाटतात आणि बाकीची रिटर्न देतात आणि बाकीची मग ती प्रसाद म्हणून सगळे हे करतात पित्यात जे बघतायत ते. गर्दी वगैरे नाही अजिबात. सकाळ सकाळ आलेलं आहे त्यामुळे काय. मित्रांनो तर गाडी इथंच लावून दर्शन करून येतोय लगेच पटक्यास. तर चला गर्दी नाही आहे काय नाही. गाडीला बॅग तसेच आहेत. आलो 5 मिनटं पण नाही लागणार दर्शन करायला. मित्रांनो तर आलोय. तर चला गर्दी काहीच नाही आहे. इथं पाहू शकता मी इतक्या लवकर आलो की इथल्याने दुकानं पण नाही उघडली. फुलं बिलाचे आहे. मेन तर वाईन शॉप होतं इथं, ते बंद आहे. बघा रॉयल स्टॅग वाईन शॉप आहे. इथनं प्रसाद घेऊन जातात. चलो फास्टमध्ये जातो कारण उन्हाच्या अगोदर आपल्याला निघायचं आहे.
मित्रांनो तर दर्शन करून आलोय. तुम्ही पाहू शकता हे श्री कालभैरवनाथ मंदिर. तर कालभैरवनाथ मंदिराचे पण दर्शन झालेले. मला सकाळ सकाळ लवकर निघालंय त्यामुळं गर्दी नाही आहे. मेन तर काल रात्री दर्शन घेतले असते तर मी आतापर्यंत 40 किलोमीटर हायवेने गेलो असतो इकडं नसतं आलं तर. चला म्हणलं तसं काही लोक काही येत नाही पण मी म्हणलं आपण आलोय तर दर्शन घेतलेच पाहिजे. म्हणजे उज्जैनच्या महाकालचे दर्शन घेतल्यानंतर कालभैरवनाथचे दर्शन घेणे गरजेचेच आहे असं. तर चला जाऊया. गाडीलाच बॅग आहेत सगळ्या तसंच आहे. ओके मित्रांनो तर अशा प्रकारे जनावर म्हणजे गुरं हा बघा बैल आहे मोठा सांड बनवू शकताय तुम्ही. तर ते मध्येच अचानकच मध्ये येतात असे गाई बैल. चला पहिलं पेट्रोल पंप दिसला इथं पेट्रोल टाकून येतं. मित्रांनो तर इथं एम पी तिथं म्हशींचा बाजार दिसतोय. म्हशी विकायला आलेल्या आहेत. जिकडं बघावं तिकडं म्हशीचं अशा साध्या गाया बिया काही दिसत नाही नुसतं म्हशीच आहेत. म्हशींचा बाजार आहे. ओके चला सकाळी 7 वाजताच्या एवढ्या गाड्या आल्यात सगळ्या. जिकडं बघावं तिकडं नुसते पिकअप आणि म्हशीच दिसतात. मित्रांनो तो नाश्ता करतो पोहे खातो. इथं पोहे दिसतात. मित्रांनो तर पोहे खातोय पोहे. आणि इकडं व्हिडिओ एडिट पण चाललाय माझा. काल रात्री वेळच भेटला नाही व्हिडिओ यूट्यूबचा एडिट करायला आणि सकाळ थांबलो तर ऊन पडतंय त्यासाठी पोहे खाता करतोय. चलो मित्रांनो आपण जे काल आपण जे MP मध्ये येताना जे घाटात जे ब्लेड पाहिले होते ना तुम्हाला म्हणलं होतं पवनचक्कीचे ब्लेड इतके लांब होते. ते पवनचक्कीचे ब्लेड अशा प्रकारे दिसताना बघा केवढीचं छोटं दिसतंय पण ट्रकमध्ये किती लांब होतं. जवळपास 100 फुटापेक्षा लांब होतं. 100 कसं 200 फूट असेल इतकं लांब ब्लेड होतं एकच. बघा आता केवढीचं वाटतंय वरती. अशा खूप सारे पवनचक्की आहेत तिथं. चलो मित्रांनो तर एकदम अचानकच टायरची हवा गेली. कसं काय गेली तीच कळलं नाही. आता हे ट्यूबलेस टायर आहे. बसायचा का ताई यांनी साध्या हातपंपाने कारण त्यांनी ते जागा सोडली. काय भानगड आहे कसं काय कळलं नाही मला. मी इतक्या वेळा फिरलो पण कधीच असं झालं नाही माझ्यासोबत की हवा गेली टायरची. आपल्याकडे हँडपंप आहे त्याने बघूया मारून. काय भानगड कसं काय गेली हवा. आईच्या गावात अवघडच झालं आता. अयो बरं झालं स्पीडमध्ये नव्हतो नाही तर पडलं असतं. तर पंप काढूया पहिलं तर गाडी साईडला लावतो. आपल्याकडे ही बॅग आहे ह्याच्यात पंप आहे. मला तर नाही वाटत बसेल कारण त्यांनी ट्यूबलेस ह्यानी जागा सोडली त्याची. कसं काय गेली हवा. इच्छा गावात जुने टायर होते ते चांगले होते. मला ट्रिपमध्ये आतापर्यंत फक्त पहिल्यांदाच इतकं फिरलो मी तर पहिल्यांदाच असा प्रॉब्लेम आलाय इच्छा गावात. आता काय बघू अगोदर ट्राय तर करून बघूया. बॅगमध्ये पंप आहे. सामान का कप्प्यात नाही आहे. पंप हा पंप आहे पोर्टेबल पंप आहे. त्या ट्यूबलेसला नाही वे बेसिकली त्याला हाय प्रेशर लागतंय. आता इथं जवळपास कसं काय गेली अचानक काही कळलं नाही मला. कालच चेक केली मी तर पाठीमागच्यापेक्षा पुढच्यात हवा जास्त होती.
आता काय करावं तीच कळा नाही तर पंक्चरवाला बी नसेल जवळ. ह्याच्या गावात लफडाच झाला उलटा, कारण ह्या पंपाने तर हवा चढणं मुश्किल आहे, कारण ट्यूबलेस आहे टायर, त्याला कॉम्प्रेसर्स लागेल. ह्याच्या गावात ओ शिट. कुणाला तरी हेल्प मागाय पाहिजे. अयो त्यासला ह्याच्यातला गाडीतला जरी पंप असला ना तरी होऊन जाईल. पंक्चर वाला किधर है इधर? पंक्चर वाला किधर है? पंक्चर निकालने वाला. फोर व्हीलर वाल्यांनाच कोणाला तरी हेल्प मागायला लागेल पंक्चर झालेला का कसं काय कळा नाही. कारण असं नाही मित्रांनो, मी इतकं फिरलो पण पहिल्यांदाच पंक्चर झाली गाडी. पंक्चरच नाही म्हणायचं, डायरेक्ट ह्यानी रिमनी टायर सोडल्यागत झालंय. तर आता ह्याला कॉम्प्रेसर शिवाय बसणार नाही. पंक्चर असती, हवा कमी असती तर आपल्याकडं जुगाड होतं की पंप होता त्यांनी हवा मारली असती. पण आता ह्याला आपण काय करू शकत नाही, ह्याला आपल्याला कॉम्प्रेसरच नाही लागल. तिकडून 2 किलोमीटर पाठीमागं गाव आहे. तर आता बसूनच जातो, बघूया काय होतंय. तर चला जाऊया मित्रांनो. तर पंक्चर झाले पण चालणं अवघडच आहे असं मला वाटतंय. असं याच्यावर गाडी चालणं रिमूव्ह चालल्यागतच आहे गाडी एकदम, कारण गाडी लोड पण जास्त आहे. 2 किलोमीटर जायचं म्हणलं अवघडच आहे. पडायची काय लक्ष नाही तिथं, आणि तिथं गेल्यावर पण टायर बसेल का नाही गॅरंटी नाही आहे. नाही हवा लिकेज ती मित्रांनो. तर काय झालं इथं हवा बसली तर बसली हवा. ह्यांच्याकडं ट्यूबलेस पंक्चरचं साहित्य नाही आहे. मेन म्हणजे ह्यांनाच माहीत नव्हतं कसं भरायची. तर मला माहीत होतं. ते म्हणले ट्यूब टाकायला लागेल, काय करायला लागेल. मी त्याला पंच करून हवा बसली. त्याला फक्त हाय प्रेशर हवा लागते. तर आता दुसरं पंक्चरचं दुकान आहे तिथं, त्यांचं दुकान आहे तिथं दाखवून चेक बिक करून घेतो. ह्याच्याकडं काही साहित्य नाही आहे आणि हा भाऊ शिकाऊच आहे अजून. किधर आहे भैया? ये साईड वा का ये साईड? तर चला चेक करून घेतो पहिलं काय काय भानगड आहे, का सोडलं काय नाही. अचानकच असं सोडायला लागल्यावर काय करायचं. इथंच ब्लॉक झाला तर अख्खान काय हायच्या गावात. 2 मिनट उसको आने दो भाई. नहीं तो हाँ वो देखो उधर से हवा जा रही है कि देखो अभी पानी डाल दी जा रही है क्या? यहाँ से नहीं जा रही मित्रांनो. तर वॉल कनेक्शन लिकेज आहे. वॉल में से जा रहे नोजल में. वॉल कनेक्शन लिकेज आहे. तर वॉल कनेक्शन टाकायला लागेल. तर निकाल के लगा दें. वो है मेरे पास, मैं लाया हूँ. इधर मिलेगा नहीं मिलेगा इस हिसाब से. तर प्रॉब्लेम सापडलाय का मित्रांनो. तर फायनली सॉल्व झाले. काय प्रॉब्लेम होता भाई, क्या हुआ था? पंचर हो गई थी गाड़ी. किस चीज़ कैसी पंक्चर हो गई थी? वॉल डेकन से हवा दे रही थी. वॉल डेकन से. ये प्रॉब्लम दोबारा नहीं होगा ना? नहीं होगा. देखो यार आपकी जिम्मेदारी है यार, मैं इतना दूर जा रहा हूँ. नहीं होगा. हाँ नहीं होगा. नाही होगा ना? नहीं होगा. तर चला मित्रांनो जाऊया. आता झाले एक ऑइल बदली करायचे, ती एक बघूया कुठं होतंय. मित्रांनो पाहू शकता इतक्या मोठ्या मोठ्या पवन चक्क्या दिसतात का, आणि त्याची ब्लेड बघा किती मोठी. 100 फुटापेक्षा तर नक्की मोठं आहे. 200 फूट असेल एक ब्लेड. आणि दिसताना केवढीसं वाटतंय ती वरती बघा केवढीसं वाटतंय. इथं सगळ्या ब्लेडच ब्लेड आहेत. इकडं ह्या भागात पवन चक्क्या इन्स्टॉल करायचं चाललेलं दिसतंय. आणि बघा किती मोठं स्टोरेज युनिट केलंय. अरे
हे दिसताना एवढं चिट्ट दिसतंय पण त्याची पानच कसली मोठी आहेत आणि तो तसला त्याचा मधला होल्ड करणारा पण कसलं मोठं आहे. डेंजर आहे भाऊ. नाथ कसलं मोठं आहे. पानं का पानं आहेत. मित्रांनो तर ट्रिपमध्ये पहिल्यांदाच ऑइल बदली करतोय. 22 का लगे का भाई उसको तर ऑइल बदली करतोय कारण भरपूर दिवस झालं ऑइल बदली केलं नाही. म्हणजे मेन म्हणजे इंजिन काम केलं त्याच्यावर ऑइल बदली करायची असते 700 किलोमीटर नंतरनं. तर आता जवळपास किती 850 किलोमीटर झालं आहे आपलं. तर 850 किलोमीटर नंतर कळतोय कारण मला काल नाही भेटलं नाही कुठं 1200 ml आज पण भेटा नाही 1200 ml याला 1200 ml ऑइल लागतंय. तर आता 2 डबडी घेतोय ते म्हणतोय 2 घे लागेल. एक तुझं तू शिल्लक राहिलेलं घेऊन जा मग एकातलं 900 आणि एकातलं 300 1200. मग असं त्याचा उपयोग नाही मला पुढच्या वेळेस ज्यावेळेस बदली करेल ना त्यावेळेस पण होईल जे मी शिल्लक राहिलेलं एक्स्ट्रा नेईल ते. तर बघूया. तर फायनली ऑइल बदली करतोय आता. पंक्चरचा मागाशी पंक्चर झाली होती त्याचा लय मेजर प्रॉब्लेम मला वाटला असेल की टायरच बसतोय का नाही पण बसला टायर काय अडचण नाही. तर चला आजचा मित्रांनो तर सकाळी काही व्हिडिओ अपलोड नव्हतं केला यूट्यूबसाठी. तर व्हिडिओ पण अपलोड करायचा होता आणि सकाळपासून गाडी चालून आलो मी 70 ते 80 किलोमीटर. आज प्रॉब्लेम पण लय आले. पंक्चर म्हणजे त्याचा वॉल खराब झाला होता पुढच्या चाकाचा. ऑइल बदली केलं त्यानंतर ना थांबलं इथं एक हे भाऊ आहे त्याच्या धाब्यावर थांबलं आहे. तर इथं फॅन आहे भाऊ म्हणला झोप इथं. तर झोपलो थोडा वेळ. आता व्हिडिओ वगैरे सगळे अपलोड करतो कारण 12 वाजेपर्यंतच फ्रीमध्ये नेट असतं मला. तिथनं पुढं मग एकच व्हिडिओ 3 GBचा होतो मग 2 GBचं काय होणार नेटमध्ये. तर चला व्हिडिओ अपलोड करतो मग निघतो. इथनं अजून 1 तास ड्रायव्हिंग करणार. समजा मी 11 वाजता जरी निघालो तर 12 वाजेपर्यंत ड्रायव्हिंग करून कुठं तरी मंदिरात वगैरे थांबल मी परत. मित्रांनो तर पाहू शकता नुसत्या पवनचक्क्या दिसतात आणि ती पानं गाडीत असं रोडने चालत असल्यावर इतकी मोठी दिसतात ना आणि ती केवढीशी दिसतात. लय बारकी वाटतात पण लय उंच आहे. याची हाईट नाही वे कमीत कमी 500 फूट तरी असत एका ह्याची पोलचा. मित्रांनो तर इथं मोटर चालू आहे. इथं बोरची का कशाची काय माहिती विहिरीची मस्त धुत आहे. तर मस्त धुताच आता गाडी पाडायची मस्त. तर आपण आंघोळ करूया. ओके तर मित्रांनो राजस्थानच्या उन्हात राजस्थान आणि MP च्या बॉर्डरवर आता आज ह्याच्यातनं निघालो होतो उज्जैनमधनं. आंघोळ केली नव्हती सकाळी तर इथं मोटर चालू भेटली तर मोटर खालीच आंघोळ करतोय. इतक्या जवळपास 45 डिग्री टेम्परेचरमध्ये थंड पाण्याने आंघोळ करायची मजाच वेगळी. चला मित्रांनो आपण चाललोय बारामती महाराष्ट्रातले केदारनाथ. तुम्ही पण पॅशन प्रो गाडीवर. तर तुमचा भाऊ आता राजस्थान आणि MP च्या बॉर्डरवर आहे. तर इथं लय ऊन आहे. तर तुम्हाला काय नाही करायचं फक्त तुमच्या भावाला फॉलो करायचे. भाऊ बघा आता कुठं आंघोळ करतोय. दुपारचे 12 वाजलेत आणि गरम इतक्या उन्हामध्ये 45 डिग्रीमध्ये आंघोळ करतोय. चला बाय बाय. मित्रांनो तर मी आता MP मध्ये एका ठिकाणी आंघोळ करायला थांबलो होतो. तर तिथंच भाऊ भेटले. त्यांना म्हणलं की मला जेवण बनवायचं तर कुठं बनवू. तर भाऊ म्हणले की भाऊ आहे तर हे म्हणले की चल माझ्या इथली भाऊ कितली लग्न आहे तर तिथं जेवायला येतो. तर मी नको म्हणलं तर त्यांनी फोर्स केल्यावर आलोय. तर बघा जेवणासाठी लग्नातलं जेवण आहे. भाई क्या बोलोगे आप? जैसा आपका ये रहेगा हमें और मेरे को बहुत खुशी है कि आप इतनी दूर जा रहे हो और भगवान का जो हमारे सनातन धर्म का इतना प्रचार हो रहा है इस चीज़ को मैंने सारी चीज़ों को देखते हुए मैं आपको इस चीज़ के यहाँ और आपको इन्वाइट किया है. और मेरे को बहुत अच्छा लग रहा है कि आपके साथ में खाना खा रहा हूँ. तर मित्रांनो जेवण करतो बघा लग्नातलं जेवण आहे. MP मधल्या लग्नातलं जेवण आहे. बघूया कसं लागतंय झाल्यावर सांगतो तुम्हाला. हा इधर रोड है. हाँ ठीक है मित्रांनो तर जेवण झालंय आता. ह्यांनी जेवण चाललं. धन्यवाद. चलो थैंक यू. चलता हूँ मैं. मिलेंगे कभी फिर. ओके चलो राम राम. राम राम. तर उन्हाचंच निघालोय आता. 1:30 वाजल्यात. जेवण वगैरे झालं तर भरपूर वेळ जवळपास 1.5 तास बसलो. आता बसून ते काय करायचं तर म्हणलं
चला 1 तासभर अजून चालू 2 तासाने बसू. कारण आज दिवसभरात काही एवढं अंतर कवर केलंच नाही मी. आज काही प्रॉब्लेम येत आहे मला. तर चलो मित्रांनो, तर एवढ्या उन्हाचं 2 वाजता आता गाडी चालवतोय मी. तर 2 वाजता आपण MP मधनं राजस्थानमध्ये प्रवेश केलेला आहे. पाहू शकता, वेलकम टू मध्य प्रदेश राजस्थान इमिग्रेशन चेकपोस्ट आहे हा. तर चेकपोस्ट क्रॉस करून आपण राजस्थानमध्ये प्रवेश केला आहे. आता लय ऊन आहे, लय ऊन. एक स्लज लिव्हर अजून टाकी बिकी सगळं गरम झालं आहे. इतकं गरम झालं आहे ना, सगळीकडून चढायला लागतं. ते माझं आज काय अंतरच कवर झालं नव्हतं, त्यामुळे मी ही केलं, गाडी चालवतोय. लय गरम आहे. अजून 10 किलोमीटर जाणार थांबला आहे मी. आता आलोय, आता थांबलोय राजस्थानमध्ये. हे लय गरम होते. 20-25 किलोमीटर चालवलं असेल. पारा हातपाय गरम झालं, पाय तापलं सगळं. आता हाँ हाँ बहुत गर्मी आहे. रस पितो उसाचा. मित्रांनो, ऊन एवढं आहे ना, दररोज 2 वेळा जरी पाणी भरलं ना ते गरम होते. इतकं गरम पाणी आहे की उकाळल्यागत पाणी झालं आहे. आता थंड पाणी भरायसाठी आलो. इथं राजस्थानमध्ये प्लांट आहे, तर पाणी भरूया. डाल दो का इधर? एक व्हिडिओ निकालते क्या आप? मित्रांनो, तर आता राजस्थानमध्ये आणि इतकं ऊन आहे ना बेकार. एकदम 45 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर आहे. पाणी नाही 2 वेळा दिवसात भरून घेतलं तरी गरम होतं. इतकं गरम पाणी ना, उकाळ्यागत झालंय पाणी. ओळखीच्या गावात हात पण लावता येईना, इतकं गरम झालंय. आणि आज नाही पंक्चर झाली होती गाडी, त्यामुळे दुपारची गाडी चालवली तर असं सगळं गरम झालं होतं. पार ब्रेक वगैरे, क्लच, टाकी बिकी सगळंच गरम. तर इतकं पार असं डोकं बिकं गरम झालंय. तर चला पाणी भरून घेतो थंड पहिले. ओके मित्रांनो, तर ॲक्सिडेंट बघा. बोलले नको ही तिकडं कसं काय गेली. रोड आहे ना, तिकडे गेली डायरेक्ट. अरे मला येऊन धडकतील ते. बघा, बलेनोचा ॲक्सिडेंट झाला आहे. कसला ॲक्सिडेंट, डायरेक्ट तिकडून कुठनं उतारली आणि तिकडे घुसली काय माहिती. एअरबॅग बलेनोला तर 6 एअरबॅग आहे. 6ची 6 खोलल्यात. सगळ्या एअरबॅग खोलल्यात. बहुतेक गाडीने पलटी आणली. अशी पलटी होऊन मग त्यांनी सरळ केली लोकांनी. चला, लय ऊन लय ऊन लय ऊन. असं इंजिन पशीच असं तापल्यागत होतंय ना, खराबल्यागत. मित्रांनो, तर आता ब्रेकसाठी थांबलो होतो. गाडीला रेस्ट दिली होती. तर इथं बंद पडलेलं हॉटेल आहे. तर त्यांनी बघा इथं असंच कोटा फैशीपासून बनलेलं आहे सगळं. कोटा फैशीचा असा मोठा पीस टाकलाय, टेबल तयार केलाय. कंपाऊंड विंपाऊंड सगळं कोटा फैशीचंच आहे. तर थांबलो आता 10 तासापेक्षा जास्त थांबलोय. तर आता निघतो इथनं. चला, गाडी पण थंड झाली. चलो, मोबाईल वगैरे हे पण चार्ज करून घेतला, कॅमेरा वगैरे. चला, ओके. आता कोटामध्येच गेल्यावर थांबणार. तो पाहू शकताय. कोणचा पत्थर आहे भाई? हाँ, कोणचा पत्थर आहे? हाँ, ढोलपुरी. मित्रांनो, पाहू शकता ही ढोलपुरी दगड आहे. त्यापासून मंदिर वगैरे कसलं मस्त बनवलं आहे यांनी, एक नंबर. हाँ, कितने का है वो मंदिर? हाँ, मंदिर कितने का है वो बड़ा वाला? हाँ, 25,000 का है क्या? और वो सबसे छोटा वाला 7,000 का. वो घर में कौन सा बैठेगा? वो छोटा वाला ही बैठेगा? 2 फीट वाला. 2 फीट वाला क्या? अरे धूप बीप नहीं है क्या? धूप का अभी चालू किया है क्या? छुट्टी की थी धूप का? धूप का छुट्टी की है तो अभी चालू किया. अभी चालू किया है क्या? ठीक आहे. तर मित्रांनो, इथं मी थांबलो होतो आईस्क्रीम खायला. तर ये सर, कहाँ से आप? ये कौन सा फोर्स है? हाँ, राजस्थान पुलिस का आहे का? तर हे सर आहेत सगळ्यांनी. त्यांनी म्हणलं कुठनं आलाय, काय चाललाय. म्हणतात ह्या असल्या पॅशनचं. हे तर म्हणत होते पॅशनचं काम नाही, हिमालयन बाइक चाहिए. हिमालयन बाइक चाहिए बोल रहे थे ना आप. बाइक बड़ी चाहिए ना. और ऊपर चढ़ने के लिए बहुत चढ़ाई है ना. हाँ हाँ हाँ. कितने दिन हो गए? अभी तो मेरे को निकले हुए 3 दिन हो गए. उससे पहले मैं लगभग ये 160 दिन में 38,000 किलोमीटर घुमा था. एक चक्कर पूरा देश का. आपका यूट्यूब पर चैनल है क्या इसका? हाँ, क्या नाम है? मेरा स्वप्निल देवड़े. स्वप्निल देवड़े. देवड़े. हाँ देवड़ा ब्लॉग्स. हाँ.
चलो मित्रांनो, तो कोटामध्ये एंटर केलंय, पाहू शकताय प्रोफाईल एकदम मस्त असं पिंकिश रंग दिलेला आहे. पुढं गेट आहे, चला तिथं गेट पैसे गेला. मित्रांनो, तर हा पाहू शकताय कोटा भारत जोडो सेतू आहे. एक नंबर, एकदम एक सेम प्रोफाईलमध्ये कलर बिलर सगळं एक नंबर आहे. मला तर जयपूर पिंक सिटीच्या ऐवजी कोटाच पिंक सिटी वाटते. एकदम मस्त आहे बघा. चला, काय झालं, आपल्याला कोट्यात यायचं नव्हतं, बाहेरनंच रोड होता, पण आता घुसलो तर पूर्ण जायला लागलं आपल्याला. मित्रांनो, तर हा रोड पाहता आहे, कॉन्क्रीट रोड अतिशय चुकीच्या पद्धतीने बनवला आहे. अशा लाईनिंग उभ्या मारतच नाही, अशा माहिती कधी पण अशा उभ्या माहिती आहेत, त्यामुळे गाडी वायबल होती अशी. चला, आपण काय केलं, कोटाला बायपास देऊनच चाललो म्हणलं ट्रॅफिकमध्ये जाण्यापेक्षा. ऑलरेडी जे कोटामधील टुरिस्ट प्लेस आहेत ते अगोदर आपण फिरलेलो आहे, ह्याच्या अगोदर आलो होतं त्यावेळेस. चला, अजून 20 किलोमीटर जाऊन कुठंतरी. मित्रांनो, एकदम सुंदर असा पूल आलाय, डोळ्या उंच चमकतोय. काय या पुलाचं नाव आहे नाही लिहिलेलं नाव, पण पूल एक नंबर आहे. फोटो काढतो मी इथे एक पुलाचा. जयपूरला नाही, मी केदारनाथला चाललोय आता. 2 तारखेला मंदिर उघडणं आहे ना तिकडे. हे झालं पूर्ण, 12 ज्योतिर्लिंग केलं पूर्ण. नाही आता जातो, उशीर झालाय. नको. तुम्ही कुठे आहे आता? पोस्टिंग तुमची कुठे? इथंच आहे का? ओके. जयपूरला जायचं आहे. कुठले आहे तुम्ही? नागपूरचे आहेत काय? ए भाई, पेमेंट नाही तुला, ठीक आहे. समोर गेले. मित्रांनो, तर आता हे मिलिटरीवाले भेटले होते, ते नाशिकचे होते. तर त्यांनी रस वगैरे सांगितलं आहे, पेमेंट बनले माझ्या ह्याच्यात देऊन. बघूया देतोय, कधी देतोय पाहिजे रस पिऊन जाऊया. मित्रांनो, तर आज दिवस 3रा आहे आपल्या केदारनाथ यात्रेचा. तर 3ऱ्या दिवशी कुठं राहिलो आहे मी, तर हे पाहू शकता इथं टेंट लावला आहे. राजस्थानमध्ये कोटा येथे राहिलो आहे. भारत पेट्रोलियमचा पंप आहे, तिथं राहिले. आणि इथं गार्डनमध्ये टेंट लावला आहे. कारण काय होतं आहे, बाकीकडे लावला ना आता गरम जास्त होतं आहे. इथं गार्डनमध्ये पाणी वगैरे दिलेलं असतं, त्यामुळं थंडा जादा राहत आहे.